नमस्कार. मंदार सुमंगल नावाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी मंदार खळदकर गुरुजी. माझ्या या चॅनलवरून आपण वेगवेगळ्या विषयांची माहिती नेहमीच पाहत असतो. आज आपण पाहूया की आपल्याकडे देवाला महत्व फार दिलेलं आहे. देव हा जीवनामध्ये असायलाच पाहिजे आणि देव हा आपला आत्मा पण आहे. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर असं म्हणून तुकाराम महाराज थांबले तर संपूर्ण हे शरीरच परमेश्वराचं मंदिर आहे आणि हृदयामध्ये आपल्या परमेश्वर राहतो किंवा विठ्ठल परमात्मा आपल्या हृदयामध्येच राहतो, अशा अर्थाचे अनेक अभंग आपल्याकडे संतांनी सांगितलेले आहेत. मग हा देव नक्की आहे कुठे, असे अनेक लोक प्रश्न विचारतात. तर तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका अभंगामध्येच सांगितलं की जसे दुधामध्ये लोणी, जशी उसात हो साखर, तैसा माझा चक्रपाणी. म्हणजे जशी दुधामधलं लोणी हे दिसत नाही पण त्या दुधामध्येच लोणी आहे, कारण त्या दुधाचंच पुढे दही लावलं जातं, दह्याचं ताक केलं जातं, त्या ताकातनं पुढे लोणी निघतं आणि लोणी कडवल्यानंतर त्यातनं तूप बाहेर पडतं. पण शेवटी ते तूप त्या दुधामध्येच लपून बसलेलं असतं. म्हणजे त्या दुधामध्ये लोणी आहे, तूप आहे, पण ते आपल्याला दिसत नाही. तसं परमेश्वर या संपूर्ण चराचरामध्ये आहे, पण तो या तुपासारखा, लोण्यासारखा लपून बसलेला आहे. मंथन केल्यानंतरच तो प्रगट होतो. म्हणजे भक्तीचं मंथन, उपासनेचं मंथन केल्यानंतरच तो प्रगट होतो, हा त्याचा सरळ अर्थ आहे. जशी उसामध्ये साखर, तुकाराम महाराज म्हणतात जशी प्रत्येक उसाच्या कांड्यामध्ये साखर आहे, पण ती साखर लपलेली आहे. त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्याच उसापासून आपल्याला ती साखर प्राप्त होते. म्हणून जसं दुधामध्ये तूप आहे, तसं दुधामध्ये लोणी आहे, तसंच हा परमेश्वर सर्वत्र व्यापून राहिलेला आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. तसाच देव हा सर्वत्र आहे आणि सर्व देशात, सर्व काळात आणि सर्व वस्तूंमध्ये हा परमेश्वर आहे. मग असा असलेला परमेश्वर, तो देव नक्की काय पाहत असतो, काय पाहतो देव? जसं याला अजून आपल्याला उदाहरण द्यावंसं वाटतं की तो नसे ऐसा ठाव ऐसे कवण, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, असं नामदेव महाराज म्हणतात. तो नसे ऐसा ठाव असे कवण, तो ज्यांना माहित नाही असा कोण या पृथ्वीवरती, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, संपूर्ण आकाश जसं या संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून राहिलेला आहे, तसा हा परमेश्वर सगळ्या जगाला व्यापून राहिलेला आहे. मुळामध्ये विष्णू म्हटलं की व्यापको वै विष्णू, जो सर्व या जगाला व्यापलेला आहे तोच विष्णू आहे. आणि म्हणून आपल्या पुरुष सूक्तामध्ये सुद्धा म्हणतात की अत्यतिष्ठत दशांगुलम, सर्व ब्रह्मांडाला व्यापून हा परमेश्वर हा 10 अंगुल उरलेलाच आहे, असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. म्हणजे माऊली असं म्हणतात की विठ्ठल तर जळामध्ये, स्थळामध्ये सगळीकडे भरलेला आहे, रीता ठाव नाही उरला, एकही गोष्ट विठ्ठला वाचून रिकामी आहे असे दाखवताच येणार नाही, असा सर्वत्र तो व्याप्त आहे. मग असा व्यापक असलेला परमेश्वर नक्की पाहतो तरी काय, काय पाहत असतो तो या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये? तर याला उत्तर असं आहे की जसं दिवा लावल्यानंतर दिव्याला जर का आपण प्रश्न विचारला की हा दिवा काय पाहतो, दिवा कुठे पाहतो, असं जर का आपण म्हटलं तर त्याचं उत्तर असं द्यावं लागेल की दिवा हा सर्व ठिकाणी पाहतो. म्हणजे बघा, एखादी अंधारी खोली असेल, त्या अंधारी खोलीमध्ये जर का एक दिवा लावला तर तो दिवा त्या खोलीमध्ये कुठे कुठे पाहत असतो? सर्व खोलीभरच तो पाहत असतो.
त्या खोलीतल्या चराचराला त्यांनी व्यापलेलं असतं त्या दिव्यानी. तसं त्याला कुठे पाहत नाही असं विचारावं लागेल आपल्याला. तसंच हा परमेश्वर या ब्रह्मांडामध्ये आहे आणि तो या सर्व विश्वालाच पाहत असतो. जे जे काही घडतंय त्या प्रत्येक गोष्टीला तो पाहत असतो. म्हणजे सर्वांना तो पाहतोच पाहतो. कारण का तर त्याचे पाहण्याचे डोळे सुद्धा मोठे विशाल आहेत असं स्तोत्रांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. आद्य शंकराचार्य आपल्या स्तोत्रामध्ये असं म्हणतात, मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम असं भगवंताला म्हणतात. म्हणजे विशाल लोल लोचनम, लोचन म्हणजे डोळे, आणि डोळे कसे आहेत भगवंताचे तर विशाल डोळे आहेत की ज्या संपूर्ण ब्रह्मांडाला ते पाहू शकतात. एवढे मोठे विशाल त्याचे डोळे आहेत. आणि म्हणूनच या परमेश्वराच्या दृष्टीमधून काहीही सुटत नाही. बरं, काही सुटूच शकत नाही त्याच्या नजरेमधनं. अगदी एखाद्या खारुताईसारख्या छोट्या प्राण्यांनी केलेली जरी सेवा असेल ना, ती सेवा सुद्धा त्याच्या नजरेतून सुटत नाही. आणि मांडव्य ऋषींसारख्या तपस्वी ऋषींनी काजव्याला केलेली दुखापत सुद्धा त्याच्या डोळ्यातून सुटत नाही. आणि कोणी असं मुळामध्ये समजू नये की मला कोणी पाहत नाही. पाहणारा परमेश्वर आहे, कारण तो सर्वांना आणि सर्वत्र पाहतो आहे. या ब्रह्मांडालाच तो पाहतो आहे. मग हा देव काय करतो नक्की, तर त्याचं उत्तर दिलेलं आहे संतांनी. भक्तांचा सांभाळ आणि दुष्टांचं निर्दालन असं करणारा भगवंत आहे. म्हणून परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं भगवंताचंच वचन आहे. मग भगवंत करतो काय तर भक्तांचा सांभाळ करतो, साधू संत जनांचं रक्षण करतो आणि दुष्टांचं निर्दालन करतो. अशी भगवंताचं कार्य आहे. मग देव काय करतो याचं उत्तर आहे, हेच कार्य मुख्य देव करतो. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो असं तुकाराम महाराज म्हणतात. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी असं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंक त्याचा असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे देव काय करतो तर एखाद्या रंकाचा राजा होईल, राजाचा रंक होईल. आणि तरी होय राणा रंक त्याचा म्हणे एखाद्या समर्थाच्या मनामध्ये, भगवंताच्या मनामध्ये जर का आलं तर रंकाचा राजा होऊन जाईल आणि राजाचा रंक सुद्धा होऊन जाईल. आणि हा भगवंत आपल्या भक्तांना आपल्या पायापाशी ठेवतो आणि दुर्जनांचा संहार करतो असं तुकाराम महाराज म्हणतात. या देवाला आनंद केव्हा होतो, हा देव हसतो केव्हा, जीव जेव्हा जननीच्या उदरामध्ये असतो, म्हणजे आपल्या मातेच्या उदरामध्ये असतो, तेव्हा तो देवाला सांगतो की अरे देवा, या संकटांमधून मला सोडव बरं, या संकटांपासून मला वाचव. मला नको जन्म आता, नको येर झारा. मला आता पुनरपी जननम पुनरपी मरणम या साखळीमध्ये अडकायचं नाहीये. मला आता मुक्ती पाहिजे. मला या जन्म मरणाच्या संकटातून आता पूर्णपणे सोडव, कारण मी अरे तुझा अंशच आहे. आणि जीव म्हणतो सोहम तू आणि मी समान. पण जीव जेव्हा या संकटातून सुटतो, बाहेर येतो, जेव्हा तो जन्माला येतो, तेव्हा तो पहिल्यांदाच रडायला लागतो, कोहम कोहम, म्हणजे मी कोण आहे, कोण आहे असं त्याला प्रश्न पडतो. तेव्हा देव हसतो आणि देवाला फसवणाऱ्या जीवाच्या मागे तो अहम लावून देतो. आणि या अहममुळे जीव पुढे जन्मोनजन्म किंवा त्या जन्मामध्ये दुःख हे भोगतच राहतो. म्हणजे बघा, आईच्या पोटामध्ये असताना त्या जीवाला भगवंताची आठवण असते. तो भगवंताची प्रार्थना करत असतो की देवा, मला या जन्म मरणाच्या चक्रामधून सोडव रे आता, मला नको हे जन्म मरण चक्र. आणि मात्र तोच जेव्हा आईच्या पोटातून बाहेर येतो, जन्माला येतो, त्यावेळेला मात्र त्याला भगवंताचा विसर पडतो. भगवंताला मात्र हसायला येतं आणि तो त्याच्या मागे अहम लावून देतो. हा देव रडतो सुद्धा बरं. मग देवाला केव्हा रडायला येतं,
जेव्हा आपल्या भक्तांची दीनदशा तो पाहतो त्यावेळेला त्या भगवंताला रडायला येतं. त्या भगवंतालाही दुःख होतं जेव्हा तो आपल्या भक्तांची दुर्दशा पाहतो. जेव्हा सुदामदेव श्रीकृष्णाला भेटायला निघाले आणि त्यांनी सुदाम्याची दशा पाहिली, फाटके कपडे, पायात चप्पल नाही, शरीर कृश झालेलं, आणि हे सर्व पाहून या गोपालकृष्णांना अश्रू आवरेनसे झाले. त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. तेव्हा या भगवंताला केवळ आपल्या भक्तांची झालेली दुर्दशा आणि झालेली विटंबना आणि आपल्या भक्तांना जर का क्लेश झाला तर मात्र भगवंताला दुःख होतं आणि भगवंताला रडायला येतं. देव दयाळ दयाळ करी तुकयाचा सांभाळ, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे भक्तांचं कल्याण असणं याच्यातच देवाला आनंद आहे. भक्तांचं अकल्याण किंवा भक्तांना त्रास देणं किंवा भक्तांची दुर्दशा असणं हेच भगवंताचं दुःख आहे. मग हा देव देतो तरी काय आपल्याला? तर देव सर्वांना देतो म्हणूनच त्याला देव असं म्हटलेलं आहे. कारण का देव या शब्दाचा अर्थच मुळामध्ये असा आहे की दिव्यतीति देवः, म्हणजे जे स्वतःच्या दिव्यत्वानी परिपूर्ण आहेत ते देव आहेत, किंवा जे सातत्याने देत राहतात त्याला देव म्हटलेलं आहे. जो सर्वांना सतत देत राहतो तोच देव आहे. मग आपल्याला देव काय काय देतो? एक क्षणभर जर का आपण विचार केला तर हा परमेश्वर, हा देव आपल्याला हा सुंदर देह देतो, सुंदर कुलामध्ये आपल्याला जन्माला घालतो. आपल्याला जन्माला घातल्यानंतर आपल्याकरता हवा, पाणी, सूर्यप्रकाश, राहायला घर, जमीन, सगळं काही हा भगवंत आपल्याला देतो. इतकंच नव्हे तर अनंत प्रकारची सुख भोगण्याकरता या देहावरती पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय असं सगळं तो आपल्याला देतो. इतकंच नव्हे तर आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये संसार चांगला होण्याकरता आणि जगामध्ये चांगलं जीवन जगण्याकरता म्हणून तो आपल्याला प्रेमही देतो, आपल्या ठिकाणी क्षमाही देतो, शांती देतो, शक्ती देतो. अशा सगळ्या गोष्टी तर आपल्याला भगवंतच देत असतो ना. आणि भगवंताने आपल्याला हे दिलंय म्हणूनच आपण हे जीवन जगतो आहोत ना. म्हणून तो भगवंत आहे आणि तो भगवंत अत्यंत दयाळू आहे आणि तो आपल्याला सतत देत असतो. देवे दिला देह भजना गोमटा, तया झाला फाटा बाधिकेचा, असं तुकाराम महाराज म्हणतात. देवे दिला देह भजना गोमटा, देवाने देह आपल्याला कशाकरता दिलेला आहे असं महाराज म्हणतात. तर देवाने हा देह दिलेला आहे तो त्याची भक्ती करण्याकरता, भजन करण्याकरता, मुखाने त्याचं नाम घेण्याकरता त्यांनी उत्तम मुख दिलेलं आहे, उत्तम जिव्हा दिलेली आहे, उत्तम स्वर दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी कशाकरता दिलेल्या आहेत तर त्याचं भजन करण्याकरता दिलेल्या आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराज आनंदाने म्हणतात, देवे दिला देह भजना गोमटा, तया झाला फाटा बाधिकेचा. मात्र हे सगळं त्यांनी दिलेलं असताना सुद्धा आम्हाला त्याचा विसर पडतो आणि आम्ही त्याचं भजन करत नाही. आमच्या मुखाने कधी आम्ही त्याचं नाव घेत नाही, हाताने कधी त्याची पूजा करत नाही, पायाने कधी त्याच्या यात्रेला जात नाही, पायांनी कधी त्याला प्रदक्षिणा घालत नाही. आपण त्याच्या सेवेपासून मात्र सारखे वंचित राहतो. आणि म्हणून म्हणतात महाराज की दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीवपण भवरोग. तुकाराम महाराज असं आनंदाने म्हणतात की दिली इंद्रिये हात पाय कान, त्यांनी इंद्रिय दिली, हात दिले, पाय दिले, कान दिले. आणि कान कशाकरता दिले तर त्याची श्रवण भक्ती करण्याकरता आपल्याला कान दिलेले आहेत. डोळ्यांनी त्याचं दर्शन घेण्याकरता डोळे दिलेले आहेत. उत्तम नाम घेण्याकरता मुख दिलेलं आहे आणि उत्तम वचन बोलण्याकरता आपल्याला जिव्हा पण दिलेली आहे. आणि या सगळ्याचा आपण जर का योग्य उपयोग केला जीवनामध्ये तर जेणे तू जोडसी नारायण, या सगळ्यांचा उपयोग करून आपण या नारायणाला, या भगवंताला जोडले जाऊ.
अशी खात्री या तुकाराम महाराजांना आहे. आणि जर का असे आपण जोडले गेलो नाही आणि इंद्रियांचा भलताच उपयोग करू लागलो तर मात्र नाशे जीवपण भवरोग, आपल्याला भवरोगाने आपलं जीवन संपूर्ण नासून जाईल असं महाराज म्हणतात. म्हणून महाराज असं म्हणतात की प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाय जेणे. म्हणून प्रेम हे ईश्वराने दिलेलं आहे आणि देहभाव जाय जेणे. देव सर्वांना उचित तेच सर्व देतो, कारण हे सर्व देवाचेच आहे. आणि म्हणून देवाला जोडण्याकरता ही इंद्रिय दिलेली आहेत, याचा उत्तम उपयोग करावा असं तुकाराम महाराज म्हणतात. महादेव खातो तरी काय, आपण वारंवार त्याला नैवेद्य दाखवतो, 56 भोग त्याला दाखवतो. महादेव नक्की कशाचं भोजन करतो, काय खातो हा देव? तर हा देव प्रथमतः देव प्रथम भक्तांचे दोष खाऊन टाकतो. म्हणून आपल्या अथर्व शीर्षामध्ये म्हटलेलं आहे बघा, जो कोणी अथर्व शीर्षाचा पाठ करेल त्याला काय लाभ होईल. त्यांनी शेवटी म्हटलंय महादोषात प्रमुच्यते महापापात प्रमुच्यते. म्हणजे अर्थ काय झाला की माझे महादोष आणि महापाप यांना भगवंत गणपती बाप्पा खाऊन टाकतो. माझ्या मीपणाचा करोनी फराळ, उरले खावयासी बैसला सकळ. ऐसा भुकाळ हा नंदाचा गोवळ, यासी न पुरेची ग्रासिता माझा खेळ, असं निळोबाराय म्हणतात. आणि म्हणून देव काय खातो तर माझ्या मीपणाचा करोनी फराळ, असं निळोबाराय आपल्या अभंगामध्ये म्हणतात. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी जो अहम आहे तो अहम हा भगवंत खाऊन टाकतो, त्याचाच तो फराळ करतो. उरले खावयासी बैसला, माझं जे काही मीपण आहे, अहंकार आहे, तो खावयासी आणि उरलेलं जे काही आहे ते सकळ खावयासी तो बैसला, तो खाण्यासाठीच बेसलेला आहे, पण तो माझा अहंकार खातो असं म्हणतात. ऐसा भुकाळ हा नंदाचा गोवळ, हा कृष्ण असा हा नंदाचा गोवळ गोपाळ असा हा भुकेलेला आहे आणि त्याला मीपणा द्यायचा आहे. तेव्हा भक्तांचे दोष तो खातो. यासी न पुरेची ग्रासिता माझा खेळ. आणि माझ्या ठिकाणी कितीही जरी अवगुण असतील आणि कितीही जरी दोष असतील तरी सुद्धा त्याची भूक मात्र भगवंताची भागणार नाही. तो सतत माझे दोष आणि माझे पाप आणि माझा अहंकार याचा तो भोजन करतच राहतो असं निळोबाराय म्हणतात. यानंतर आणखीन भगवंत काय खातो तर भगवंत भक्तांची चित्त हरण करतो. म्हणजे काय तर भगवंताकडे काय नाहीये हो, सगळं काही भगवंताकडे आहे. त्याच्याकडे लक्ष्मी आहे, त्याच्याकडे सर्व ब्रह्मांडाचं सत्ता त्याच्याकडे आहे. असं सगळं असताना मी त्याला काय देऊ शकतो तर भगवंताला आपण आपलं मनच त्याला देऊ शकतो, त्याच्या समोर ते अर्पण करू शकतो. म्हणून मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, म्हणून या मनालाच किंवा चित्ताला भगवंताला अर्पण करायला पाहिजे. म्हणून इथे म्हणतात की भगवंत हे भक्ताचं चित्त हरण करतो, भक्ताचं मन तो भक्षण करतो. आणि जन्म मरण ही जी काही जीवाची जी काही चक्र चालू आहे हे चक्र सुद्धा तो हरण करतो, खाऊन टाकतो. आणि हे सर्व केल्यानंतर भक्तांची जी बोरे आहेत ती खाण्याकरता तो असुसलेला असतो आणि तो भक्तांची उष्टी बोरे सुद्धा भगवंत खातो. भक्तांच्या कण्या खातो. सप्तद्वीप नवखंड पृथ्वी भोजन किया अपार, एक बार शबरी के घर एक बार विदुर के घर, स्वाद लिया दो बार. म्हणजे काय, या सप्तद्वीप नवखंड पृथ्वी भोजन किया अपार, याच्यावरती भगवंतांनी भोजन केलं. एक बार शबरी के घर, आणि उष्टी बोर शबरीच्याकडे खाल्ली आणि विदुराच्याकडे कण्या खाल्ल्या.
भक्ताने सद्भावपूर्ण अर्पण केलेले पत्र, पुष्प, फल, पाणी आणि किंवा काही नसेल तर प्रार्थना अथवा साधा प्रेमाने केलेला नमस्कार सुद्धा आनंदाने भगवंत ग्रहण करतात. आपल्या गीतेमध्ये आपल्याला सांगितलं ना की माझी भक्ती करताना पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती, यातलं तुम्ही काहीही जरी मला भक्तीने दिलं तरी त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो, असं गीतेने आपल्याला सांगितलेलं आहे. अगदी भृगु ऋषींनी मारलेल्या लाथेच्या पदचिन्हालाही श्रीवत्स चिन्ह म्हणून आपल्या छातीवरती तो धारण करतो, ग्रहण करतो. म्हणून देवाबद्दल अनेक असे शंका असतात, प्रश्न असतात की आपल्याला नेहमी मुलं हल्लीची विचारत असतात की देव काय खातो, देव काय पाहतो आणि देव नक्की काय करतो, असे प्रश्न विचारतात. छोट्या छोट्या पद्धतीने त्याची उत्तरं आपल्याला त्यांना देता येऊ शकतात. म्हणून अशा या प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून आपण या व्हिडिओमध्ये काही चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. अशा स्वरूपाने भक्तीने, भक्तिभावाने आणि श्रद्धेने आणि विश्वासाने जर का आपण त्या भगवंताचं स्मरण केलं तर तो आपल्या जीवनामध्ये कार्यशील होतो, या अशी निश्चित खात्री आहे, असं संतांनी सांगितलेलं आहे. जसं तो संतांच्या जीवनामध्ये कार्यरत झाला तसं आपल्याही जीवनामध्ये तो होऊ शकतो. पण महाराज जसं म्हणतात की माझी इंद्रिय जी आहेत ही इंद्रिय त्याच्या सेवेकरता मला लावायला पाहिजेत. माझे हे हात, माझे हे पाय, माझे डोळे, माझे कान, हे सगळं त्याच्या सेवेमध्ये मला लावलं पाहिजे. तेव्हाच मी त्या नारायणाला जोडला जाईल आणि तेव्हाच तो माझ्या या जीवनामध्ये कार्यरत होईल. म्हणजे आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे. म्हणजे म्हणतात ना की आपण जर का एक पाऊल त्याच्याकडे गेलो तर भगवंत आपल्याकडे 13 पावलं येतो असं म्हणतात. आणि त्याप्रमाणे खरोखरी आहे की आपण एक पट जर का त्याला दिलं तर तो 13 पट आपल्याला परत देतो. हे भगवंताची कृपा आहे आणि सामर्थ्य आहे. म्हणून देव आहे आणि तो देव काय कार्य करतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. याच्या पुढल्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहूया की देव नक्की का मानायचा, का देव आपल्या जीवनामध्ये आहे असं समजायचं, याच्याविषयी विचार आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जरूर करूया. असेच माझ्या या चॅनलला आपण जोडलेले राहा. चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर जरूर सबस्क्राईब करावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा, त्याच्या खाली काही कॉमेंट करावी प्रश्न असल्यास, आणि आपल्या परिवारामध्ये जरूर हा व्हिडिओ शेअर करत राहावं, एवढंच मी आपल्याला विनंती करेन. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम.